महाराजाचा खंडेराव महाराज की जय। मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग अनाया बाजूला गेला चंदनपुरी ग। मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग अनाया बाजूला गेला चंदनपुरी ग। मल्हारी माझा बसून घोड्यावरी ग देवळा तालुक्यातील दिंडी चंदनपुरी ते जेजुरी निघाली। रविवारी चंदनपुरीहून देवळा तालुक्यातील वराणे व दहिवळ रामनगर उमराणे मनमाड मार्गे दिंडी सर्व गावकरीसह निघाली। दिंडी प्रमुख वराणे येथील साहेबराव जिभाऊ खैरनार व दहिवळ रामनगर येथील पोपट कारभारी अहिरराव यांच्या मुख्य मार्गदर्शनाने दिंडी निघाली। त्याप्रसंगी उमराणे येथील चंदूदादा देवरे यांनी भेट देऊन दिंडीस चहा पाणीसाठी 1100 रुपये देऊन भेट दिली। भक्तगण व वाघे मुरळी सजन धोंडू बागल रामनगर व वराणे देवमन उत्तम बच्छाव बंटी बबन खैरनार गंगाबाबा वांकेकर सजन धोंडीराम बागल नामदेव शंकर खैरनार गोरख गोसावी विलास सागर कैलास कारभारी खैरनार महादू खैरनार मोहन खंडू खैरनार मोठाभाऊ बाजीराव खैरनार बाबा पोपट कारभारी अहिरराव शरद शिवाजी अहिरराव नथू पूजाराम सोनवणे राजेंद्र महादू सोनवणे वराणे रामनगर दहिवळ सर्व वारकरी सहभागी होऊन दिंडी निघाली। गेल्या 14 वर्षापासून दिंडी निघत आहे। बोला बोला एक मिनिट कारभारी बाबाच्या नावानं बाबाच्या नावानं वाघ्याच्या नावानं पटवाघ्याच्या नावानं वाघ्याच्या नावानं काय बोलायचं बोलता ना। सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र चंदनपुरी ते श्री क्षेत्र जेजुरी येथे पायी दिंडी सोहळा आज सुरुवात झाली। रामनगर तालुका दैवड तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या आनंदाने आज चंदनपूरमधून खंडेरावाचं दर्शन घेऊन जेजुरीकडे प्रस्थान करीत आहेत। अमावस्येच्या मुहूर्तावरती भानुबाईचं जेजुरीकडे प्रस्थान होत आहेत। तरी या मार्तंड मल्हारीच्या कृपेने सर्व भाविक अगदी आनंदाने जेजुरीकडे प्रस्थान करीत आहेत। काय द्यायची का बाईट द्यायची काय चंदनपुरीपासून जेजुरी आमच्या गुरुवर्य जेजुरी बाबा यांच्या आशीर्वादाने ही दिंडी चालू झाली आमची 1982 पासून। ही दिंडी सुखरूप जाते, सुखरूप येते। खंडोबा दर्शन प्रत्येक ठिकाणी असं देवदर्शन देतो आम्हाला आणि जेवढं पाहावं तेवढा आनंद कमी पडतो आम्हाला। या ठिकाणी चंदनपुरीमध्ये असा काही सोहळा निघतो आमच्या दिंडीचा की आमचे डोनगाव जेजुरी बाबाचे चिरंजीव आणखी सगळे सहकारी गावकरी मंडळी दैवडचे गावकरी मंडळी दिंडी चालक पोपटांना साहेबरावांना यांच्या हस्ते दिंडी आमची चालू झाली आहे। तर खंडोबाच्या कृपेने आजपर्यंत कुठलीही आम्हाला अडचण आली नाही आणि खंडोबाच्या कृपेने आमची दिंडी सुखरूप जाते। येलकोट येलकोट चंदनपुरून जेजुरी जाण्यासाठी 12 दिवस लागतात आम्हाला। 14व्या दिवशी आम्ही रिटर्न होतो जेजुरीवर। 80 पासून
त्याच्यापूर्वीचे दोन आमचे एक कारभारी महिपत दैवडकर जेजुरे, वृंदा बाबा जेजुरे, वृंदा कारभारी जेजुरे, ते आमचे मायवत आणि पवन हे आमचे गुरुवर आहे. जेजुरे बाबा हे आमचे गुरुबंधू आणि आम्ही 1982 पून दिंडी चालवतो. ही दिंडी चंदनपुरी ते जेजुरी आणि आज आमुष्याची निघाली. बालूबाईची वटी भरणारा कोणी असेल तर भरून द्यावं, आम्ही निघणार. चंदनपुरीकरांना वटीच भरावं अशी माझी इच्छा. चंदनपुरी येथे ही दिंडी आलेली आहे. माझ्या वराळी आणि दैवड या गावातून आलेली तालुका देवळा. तर चंदनपुरी हो हे पायी दिंडी आपले जेजुरी दिंडी जाणार आहे. तर ते आपल्या आम्ही दरवर्षी पायी दिंडी चंदनपुरी हो जेजुरीला जात असतो. 1982 पासून चालू आहे आमचा सगळ्यांचा यात्रेचा सगळं आनंदीचा नावाने आम्ही सगळे रात्रंदिवस चालत असतो. सर मुरारी येऊ राहील कोण शिल्लक गाणं म्हणू का? यारी कांदेवाल्या जय दुर्गा डावरी व यारी कांदेवाल्या जय दुर्गा डावरी यारी कांदेवाल्या जय दुर्गा डावरी व यारी कांदेवाल्या जय दुर्गा डावरी 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 पाणी लागलं पहिला बाहेर व पाणी लागलं पहिला बाहेर आपली खंडराव महाराजांची दिंडी चंदनपुरीवरून जेजुरीपर्यंत साधारण 14 दिवसाचा प्रवास आहे. यामध्ये आज आता आपण इथे वराळे गावात आमच्या साहेबांनाच्या माळ्यामध्ये या दिंडीच्या आत्ता दुपारच्या आरती आणि जेवणाचा कार्यक्रम झाला. तिथून दैवडला ही दिंडी पुढे मुक्कामाला जाणार आहे आणि टोटल 14 दिवसामध्ये आमच्या परिसरातील भाविक मंडळी वराळे, दैवड, गिरणारे, रामनगर या सर्व परिसरातील भाविक मंडळी आहे. साधारण 1982 पासून 45 वर्षापासून या दिंडीमध्ये सर्व भाविक जात असतात आणि यामध्ये परिसराच्या सुबत्तेसाठी आणि खंडराव महाराजांचा आपल्या सर्वांवर कृपा राहावी, महाराष्ट्राचं आपलं आराध्य दैवत जे खंडराव महाराज आहे त्यांच्या प्रती सद्भावना व्यक्त होऊन आणि त्यांच्या दर्शनाने आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिंडीचं हे प्रयोजन आहे. ओके, धन्यवाद. ठिकाणून चंदनपुरी तर जेजुरी कोणत्या ठिकाणाहून? वराळे म्हणजे चंदनपुरीहून दिंडी प्रस्थान झाली. आज वराळे इथे आमच्या साहेबदादांकडे जेवणाचा आणि दिंडीचा आरती आणि याचा कार्यक्रम होता. त्याच्यानंतर आता ही दैवड जाईल. दैवडहून ही 14 दिवसाचा प्रवास करून जेजुरीमध्ये आपलं आगमन होईल आणि जेजुरीची समाप्ती झाल्यानंतर सर्व माणसं घरी येतील
या पद्धतीने आज आमच्या काकांचं हे 14वं वर्ष चालू आहे. तरी आमच्या वतीने आणि आमच्या सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही काकांना शुभेच्छा देतो आणि असंच ही परंपरा पुढे चालू राहू ही प्रभूचरणी शुभेच्छा हे व्यक्त करतो. या ठिकाणी चंदूदादा देवरे असतील, त्यांनी अतिशय चांगली पार्श्वभूमी सांगितली दिंडीची. तसेच बंटीदादांनी माहिती सांगितली. आपण वराळे गावातील शेवटचं गाव आहे, तसं देवळ तालुक्यातील साहेबराव जुभाऊ खैरनार हे जवळपास 13-14 वर्षापासून ही दिंडी महोत्सव हा चंदनपुरीपासून तर जेजुरीपर्यंत चालू असतात. यामध्ये खरं मानवी जीवनाचा जो स्वभाव असतो का वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन वेगवेगळ्या भागात जाऊन अभ्यास करणं, खरं दिंडीचा महत्त्वाचा उद्देश तोच आहे का आपण ज्यावेळेस पायी जातो त्यावेळेस जाताना तिथली भौगोलिक परिस्थिती बघतो, तिथलं आर्थिक नियोजन बघतो, वेगवेगळ्या कल्पना येतात. हा महत्त्वाचा दिंडीचा उद्देश आहे. आणि त्यानंतर आपण बघतो साधं घरात एखादा छोटासा कार्यक्रम करताना आपली किती जीवाची लाहाक होती, म्हणजे काय काय नियोजन करावं लागतं. आता हे लोक इतक्यात दूर जातील, तिथे त्यांचं जेवणाचं, राहण्याचं, खाण्याचं सगळं व्यवस्था करणं, म्हणजे हा सुद्धा एक मानवी जीवनाचा त्यांचा एक जो गुणवैशिष्ट्य आहे तो सुद्धा बाहेर येईल. आणि अशा यांना जाण्यासाठी मी सर्व त्या भाविकांना, मी वराळे गावातील सर्व ग्रामस्थांकडून, विलासदादांकडनं, सर्व परिसर ग्रामस्थांकडनं मी ह्या दिंडीला खूप खूप शुभेच्छा देतो. ते यशस्वी हो याबद्दल. त्यांचा मार्ग कोणता आहे जाण्याचा मार्ग कदाचित मला एवढं सांगता नाही येणार, मी त्यांना सांगतो. सांगा तो जाण्याचा मार्ग कसा आहे इथून वराणे? आमचा दैवडून उद्या म्हणजे 19 तारखेला उद्या 19 तारखेपासून आम्ही उद्या मुक्कामचा दोनगाव, त्यानंतर अनकवाडी, दुपारी जेवण आणि आमचा आंतरवेदी 20 तारीख 20 तारीख अनकवाडी आणि पुढे कोपरगाव मुक्काम आणि मग नंतर आम्ही गोंगलगाव म्हणजे शिर्डी आणि राथा वगैरे आणि गोंगलगाव, निमजाळी आणि पाणीवाडी, पानवडी आणि नंतर आम्ही तामटवाडी, तामटवाडी, खंडेराव, नंतर पिपरोठा, कोरठाण, खंडेराव आणि पुढं आम्ही मेसाई माता आणि शिक्रापूर, उरळी, कांचन, भोडेश्वर. किती दिवस लागतील जेजुरी जाण्यासाठी? जाण्याचा 14 दिवसाचा मार्ग. खर्च पाणी कसा राहील तिथं? आमचं सर्व खर्च आमच्या सर्व दिंडी आम्ही सर्व, आम्हाला पुढं नियोजन लोक आम्हाला जेवण देतात, चहा पाणी देतात, सर्व काही ठीक आम्हाला भगवंताने काही खंडराव महाराजने कुठेच आम्हाला भुके ठेवत नाही, अशी दिंडी घेऊन जातो. ओके. काकांना द्या.